शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ कुठेही वापरू नका। तुमच्या उमेदवारांना सूचना द्या। सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आदेश। इलेक्ट्रॉनिक्स नोटिफिकेशनही देण्याची सूचना। अनिल देशमुख यांना अहवालामध्ये क्लीन चिट नाही। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। आयोगाच्या समोर पुरावे येऊ दिले नाहीत, चांदीवाल यांचा दावा। बार मालकांकडून आलेल्या 40 लाखांचा वाझेंकडून उल्लेख, पण पुराव्याच्या अभावी रेकॉर्डवरती घेण्यात अडचण। परमबीर सिंगही पुरावे देऊ शकले नाहीत, आयोगाचा दावा। अहवालामध्ये क्लीन चिट शब्द नसेल, पण माझ्या विरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत, असा चांदीवाल यांच्या अहवालामध्ये उल्लेख। अनिल देशमुख यांचा दावा। न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटामधील ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांचं नाव माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून उघड। लक्ष्मीकांत पाटील हस्तक्षेप करत असल्याचा परमबीर सिंह यांचा दुजोरा। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरसह बॅगांची तपासणी। बॅगेमध्ये चकली, चिवडा, लाडू आणि गुलाबी कोट। डब्यामध्ये पैसे आहेत का डब्यात पैसे आहेत का चेक करा। कर्मचाऱ्यांना अजितदादांचा मिश्किल सल्ला। मोदींनी पुण्यामधल्या सभेमध्ये शरद पवारांवरती व्यक्तिगत टीका टाळल्यानं अजित पवार समाधानी। लोकसभेच्या वेळी केलेली टीका भोवल्याची अप्रत्यक्ष कबुली। मुंबईमधल्या जोगेश्वरीमध्ये शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते मध्यरात्री भिडले। वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून वस्तू आणि पैसे वाटपाच्या आरोपानंतर बाचाबाची आणि दगडफेक। ठाकरे गटाच्या विरोधात 3 गुन्हे। घर पाडणं ही कोणत्याच गुन्ह्याची शिक्षा होऊ शकत नाही। बुलडोझर कारवाईवरती सुप्रीम कोर्टानं खडसावलं। घर सपना है जो कभी ना टूटे, कवी प्रदीप यांच्या कवितेचा दाखला। डोंबिवलीमध्ये उच्चभ्रू सोसायटीमधील फ्लॅटमध्ये विदेशी प्राण्यांना डांबून ठेवल्याचं समोर। वन विभागाच्या छाप्यामध्ये प्राण्यांची सुटका। विदेशी साप, सरडे, कासव आणि चिंपांजी या माकडांची तस्करीचं रॅकेट उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।